नमस्कार मित्रांनो, माहिती अड्डा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आनंदाची बातमी पाहणार आहोत. तर भारतीय डाक विभागामध्ये मेगा भरतीची जाहिरात आलेली असून ऑनलाईन अर्ज हे सुरू झालेले आहेत आणि जवळपास यामध्ये 21,000हून अधिक जागा या भरल्या जाणार आहेत. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तुम्हाला विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी माहिती अड्डा हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील. तर या ठिकाणी आनंदाची बातमी आहे. भारतीय डाक विभागामध्ये जवळपास 21,000पेक्षा अधिक जागांची या ठिकाणी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली असून ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे. यामध्ये शाखा पोस्ट मास्तर म्हणजेच BPM, सहाय्यक शाखा पोस्ट मास्तर म्हणजेच ABPM किंवा डाकसेवक यांच्या देशभरात 21,000हून अधिक रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये कसल्याही प्रकारे लेखी परीक्षा होणार नसून 10वीच्या प्राप्त गुणांच्या टक्केवारीनुसार या ठिकाणी मेरिट लिस्ट लागणार आहे आणि आपल्या महाराष्ट्रात जवळपास 1400 इतक्या जागा भरल्या जाणार आहेत. ही सुशिक्षित बेरोजगारांसाठी एक चांगली संधी आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, पदाचे नाव पोस्ट मास्तर आणि सहाय्यक पोस्ट मास्तर किंवा त्यालाच डाकसेवक असे म्हणू. एकूण जागा जवळपास देशभरात 21,413, तर महाराष्ट्रामध्ये 1400पेक्षा अधिक जागा भरल्या जाणार आहेत. आता ऑनलाईन अर्ज करण्याचा जो कालावधी आहे तो तुमच्यासमोर पाहू शकता. दिनांक 10/2/2025 ते 3/3/2025 या दरम्यान ऑनलाईन अर्जाची नोंदणी आणि अर्ज भरणे या ठिकाणी चालू असेल. पुढे तुम्हाला अर्ज संपादन म्हणजेच एडिट करायचं असेल तर दिनांक 6/3/2025 ते 8/3/2025 दरम्यान तुम्हाला अर्जामध्ये सुधारणा करता येणार आहे. आता या पदभरतीसाठी जी काही शैक्षणिक पात्रता आहे ती 10वी पास आहे. संगणकाचं ज्ञान असणं आवश्यक आहे. तुमच्याकडे MSIT सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. सोबतच सायकल चालवता येणे या ठिकाणी आवश्यक आहे. वयाची अट यामध्ये 3 मार्च 2025 रोजी 18 ते 40 वर्ष आणि यामध्ये SC STला 5 वर्षाची सवलत असेल तर OBCला 3 वर्ष. फीस तर सर्वसाधारण वर्ग, इतर मागास प्रवर्ग, आर्थिक मागास यांच्यासाठी ₹100 फीस असणार आहे. तर अनुसूचित जाती, जमाती, दिव्यांग महिला यांच्यासाठी फीस नसणार आहे. आता या ठिकाणी सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी तुम्हाला मी या ठिकाणी लिंक दिलेली आहे. तसेच महाराष्ट्रातील जिल्हा न्याय जागांचा तपशील पाहण्यासाठी याची पण लिंक या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. या आर्टिकलमध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची जी काही लिंक असणार आहे ती पण तुम्हाला या ठिकाणी मी उपलब्ध करून दिलेली आहे. तर या आर्टिकलची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला देत आहे. तिथं आल्यानंतर तुम्ही हे आर्टिकल सविस्तर वाचून या ठिकाणी सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी ते क्लिक करा. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ती सविस्तर जाहिरात पाहता येणार आहे. महाराष्ट्रातील जिल्हा न्याय जागांचा तपशील पाहण्यासाठी येथे क्लिक करा. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जिल्हा न्याय जागांचा तपशील या ठिकाणी पाहता येणार आहे. ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी या ठिकाणी येथे क्लिक करायच्यावरती क्लिक करायचं आहे. तसेच ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करायच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा अर्ज हा भरता येणार आहे. तर सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करायच्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे पुढे ती PDF तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड झालेली दिसेल. अशा प्रकारे ही जाहिरात इंग्लिशमध्ये आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी माहिती अड्डा हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.